दूध व्यवसाय सुरू करायचा आहे, पण नेमकं किती पैसे लागतात? 5 लाख, 10 लाख की 50 लाख? आजकाल मोठमोठे गोटे पाहून अनेक लोक प्रेरित होतात आणि मग लोकांच्या मनात एकच विचार येतो, आपण हे दूध व्यवसाय आता सुरू करूया. पण इथेच सर्वात मोठी चूक होते. कारण लोक फक्त गाय कितीला मिळते हा विचार करतात. पण दूध व्यवसाय म्हणजे फक्त गाय विकत घेणं नसतं मित्रांनो. गोठा, चारा, पाणी, वीज, औषधं, कामगार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दर महिन्याला फिरणारं खर्चाचं चक्र. हे सगळं समजून घेतल्याशिवाय दूध व्यवसायामध्ये उतरणं म्हणजे डोळे बंद करून खोल पाण्यात उडी मारण्यासारखं आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत की दूध व्यवसाय जर तुम्हाला सुरू करण्यासाठी दूध व्यवसाय जर तुम्हाला सुरू करायचा असेल तर त्यासाठी खरंच किती भांडवल लागतं. लोक कुठे चुकीचं गणित लावतात. कमी पैशात सुरुवात शक्य आहे का? आणि मोठी गुंतवणूक करण्याआधी कोणत्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत? हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण कदाचित हा व्हिडिओ तुमचे लाखो रुपये वाचवू शकतो. खरं सांगायचं झालं तर दूध व्यवसायात किती भांडवल लागतं या प्रश्नाचं उत्तर नसतं. कारण हे पूर्णपणे अवलंबून असतं तुम्ही किती जनावरांपासून सुरुवात करत आहात. तुमच्याकडे स्वतःची जागा आहे का? चारा स्वतः पिकवणार का? कामगार ठेवणार का? आणि तुम्हाला व्यवसाय किती मोठा करायचा आहे? पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे लोक फक्त सुरुवातीचा खर्च मोजतात, टिकवण्याचा खर्च विसरतात. आणि इथेच खरा खेळ सुरू होतो. समजा एखाद्या व्यक्तीनं ठरवलं, मी 5 गायींपासून दूध व्यवसाय सुरू करणार आहे. त्याला वाटतं गाय विकत घेतली, गोठा बांधला, आता दूध सुरू. पण वास्तव वेगळं असतं. कारण गाय एकदा विकत घ्यायची असते, पण तिचं पोट हे रोज भरायचं असतं. आज चाऱ्याचे दर किती वाढले आहेत हे दूध व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक माणसाला माहीत आहे. हिरवा चारा, सुका चारा, पेंड, जो खुराक असेल तो, मिनरल मिक्सचर, दररोज प्रत्येक जनावरामागे खर्च हा सुरू असतो. आणि जनावर दूध देत असलं तरी खर्च, दूध कमी झालं तरी खर्च, आजारपण आलं तरी खर्च. म्हणूनच अनुभवी लोक नेहमी सांगतात, गाय घेण्याआधी चाऱ्याचं नियोजन करा. आता बऱ्याच लोकांना वाटतं, ठीक आहे, आपण आता लोन घेऊ. लोन घेणं चुकीचं नाही मित्रांनो, पण प्रश्न असा आहे, तुम्ही लोन फेडण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार आहात का? कारण दूध व्यवसायामध्ये पहिल्या दिवसापासून मोठा नफा सुरू होत नाही. सुरुवातीचे काही महिने समजून घेण्यात जातात. काही वेळा दुधाचे भाव हे कमी होतात, कधी जनावर आजारी पडतं, कधी कामगार निघून जातो आणि EMI मात्र वेळेवर भरावा लागतो. म्हणूनच काही लोक दूध व्यवसायापेक्षा कर्जाच्या तणावात जास्त अडकतात. बऱ्याच वेळा लोक सोशल मीडियावर मोठे गोटे पाहून प्रभावित होतात. त्यांना वाटतं मोठं सुरू केलं तर मोठं कमावता येईल. पण वास्तवात अनेक यशस्वी दूध व्यावसायिकांनी सुरुवात फक्त 1 किंवा 2 जनावरांपासून केलेली असते. कारण छोट्या प्रमाणात माणूस शिकतो, त्याला जनावरांची सवय होते, दुधाचं जे गणित असतं ते समजतं, खर्च कुठे वाढतो ते समजतं, मार्केट समजतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चुका छोट्या प्रमाणात होतात. बऱ्याच जणांना वाटतं एक भारी शेड बांधू, पण सुरुवातीलाच लाखोंचा गोठा बांधून नंतर जनावरांच्या खर्चासाठी पैसे उरत नाहीत. काही वेळा साधं, स्वच्छ, हवेशीर शेड पुरेसे असतं. दिसण्यासाठी मोठा बांधणं आणि व्यवसाय टिकवणं या 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत. पाण्याचा प्रश्नही खूप महत्त्वाचा आहे. कारण दूध व्यवसायामध्ये पाणी म्हणजे जीव. जनावर पाणी कमी प्यायलं तर दुधावर परिणाम होतो. गोठा स्वच्छ ठेवण्यासाठी पाणी लागतं, उन्हाळ्यात जास्त लागतं. आणि एक मोठी चूक म्हणजे सगळे पैसे सुरुवातीलाच खर्च करून टाकणं. काही लोकांकडे 10 लाख असतात, ते पूर्ण पैसे गाय, गोठा, मशीनमध्ये घालतात. पण नंतर रोजच्या खर्चासाठी पैसे उरत नाहीत. आणि दूध व्यवसायामध्ये रोजचा कॅश फ्लो खूप महत्त्वाचा असतो. कारण इथे खर्च आधी होतो, नफा नंतर येतो.
आता काही लोक विचारतात, कमी पैशात दूध व्यवसाय सुरू होऊ शकतो का? होऊ शकतो, पण त्यासाठी संयम लागतो. सुरुवातीला एक दोन चांगली जनावरं, स्वतः मेहनत, स्वतः चारा व्यवस्थापन, हळूहळू वाढ ही पद्धत जास्त सुरक्षित असते. कारण अनुभव वाढत जातो आणि व्यवसायही स्थिर होतो. दूध व्यवसायामध्ये दिसणं आणि कमाई यात खूप फरक असतो. मोठा गोठा दिसायला भारी असतो, पण त्यामागचा जो खर्च असतो तो किती आहे हे बाहेरून दिसत नाही. काही लोक रोज 300 लिटर दूध काढतात, पण हातात पैसा राहत नाही. तर काही लोक कमी जनावरांमध्येही समाधानी आणि स्थिर असतात, कारण त्यांनी गणित समजून घेतलेलं असतं. खरं भांडवल म्हणजे फक्त पैसे नसतात. अनुभव हे भांडवल आहे. संयम हे भांडवल आहे. कुटुंबाचा सपोर्ट हे भांडवल आहे. आणि संकटात टिकून राहण्यासाठी मानसिक ताकद हे सगळ्यात मोठं भांडवल आहे. दूध व्यवसाय ही फक्त कमाईची गोष्ट नाही, तर जबाबदारी, संयम आणि सातत्याचा प्रवास आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा त्या व्यक्तीला जी दूध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत आहे. आणि कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मते दूध व्यवसाय सुरू करताना सर्वात मोठा खर्च कोणता असतो? धन्यवाद.